विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. पाठीमागील तासाला आपण भारत व निर्वासितीकरण या मुद्द्याचा अभ्यास केला. यामध्ये आपण बघितलं भारतामध्ये वेगवेगळ्या युरोपियन राष्ट्रांच्या म्हणजे इंग्लंड, पोर्तुगाल, फ्रेंच या राष्ट्रांच्या भारतामध्ये वसाहती होत्या. म्हणजे विशिष्ट भागामध्ये यांचं वर्चस्व होतं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही पोर्तुगीज आणि फ्रेंच या राष्ट्रांनी आपल्या ताब्यातील वसाहती सोडण्यास नकार दिलेला होता. परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वतः पुढाकार घेतला, नेतृत्व केले आणि भारतामध्ये कमीत कमी 600 संस्थानं होती. या संस्थानामधील लोकांना विश्वासात घेतलं, संस्थानिकांना विश्वासात घेतलं आणि अनेक संस्थानिक भारतामध्ये सामील केले. याच्यामध्ये होतं जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर या 3 संस्थानांचा प्रश्न होता. परंतु हाही प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल व पंडित नेहरू यांच्या पुढाकारातून तो यशस्वी झाला आणि भारतामधले जेवढे लहान मोठे संस्थान होते ते सर्व संस्थान भारतामध्ये विलीन झाले. काश्मीरच्या प्रश्नास आंतरराष्ट्रीय स्वरूप कसं प्राप्त झालं त्याचाही आपण अभ्यास केला. आजच्या तासाला आपण जग व निर्वासितीकरण याचा अभ्यास करणार आहोत. निर्वासितीकरण याचा अर्थ मी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो. निर्वासितीकरण म्हणजे ज्या युरोपियन राष्ट्रांनी आशिया, आफ्रिका या खंडामध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या, थोडक्यात वर्चस्व स्थापन केलं आणि त्या ठिकाणी आपला कारभार चालवला, व्यापार केला. परंतु नंतरच्या काळात या युरोपियन राष्ट्रांनी यांच्या ताब्यामध्ये असणाऱ्या वसाहती स्थानिक लोकांच्या हातात दिल्या किंवा ताब्यात दिल्या. थोडक्यात तेथील सत्ता स्थानिक लोकांच्या हातात सुपूर्द केली म्हणजे दिली. याला निर्वासितीकरण म्हणतात. म्हणजे थोडक्यात त्या वसाहतींना स्वातंत्र्य मिळाले. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे भारत ही इंग्लंडची वसाहत होती. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचा संपूर्ण कारभार ब्रिटिशांनी भारतीय लोकांच्या ताब्यात दिला, नेत्यांच्या ताब्यात दिला. याला म्हणतात निर्वासितीकरण. म्हणजे थोडक्यात सत्ता सोडणे. या ठिकाणी आपल्याला एका मुद्द्याचा अभ्यास करायचा आहे. ब्रिटिशांनी काही वसाहतींना अंतर्गत स्वातंत्र्य दिले. अंतर्गत स्वातंत्र्य दिलं म्हणजे अंतर्गत स्वायत्तता का दिली, त्यांना कारभार पाहण्याचं स्वातंत्र्य का दिलं, हे सगळ्यात युरोपियन राष्ट्रांमध्ये वसाहती स्थापन करण्यासाठी सत्ता संघर्ष होता. हे युरोपियन राष्ट्र आपापसामध्ये संघर्ष करत होते. कशासाठी? जास्तीत जास्त वसाहती आपल्याला मिळवण्यासाठी हे युरोपियन राष्ट्र संघर्ष करतात. पुढील काळात या सत्ता संघर्षामधूनच पहिलं महायुद्ध झालं. या पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीचा आणि तुर्कस्तानचा पराभव झाला. इंग्लंडचा आणि फ्रान्सचा विजय झाला. यांचा जरी विजय झाला असला तरी हे विजयी राष्ट्र सुद्धा आर्थिक दृष्ट्या कमकुवत बनलेले होते. याचा अर्थ यांची सुद्धा आर्थिक हानी झालेली होती आणि जीवित हानी झालेली होती. यानंतर इंग्लंडला अमेरिकेची मदत झाली. कारण का आर्थिक दृष्ट्या इंग्लंड सुद्धा
कमकुवत झालेलं होतं. शेवटी इंग्लंडला अमेरिकेची मदत घ्यावी लागली. पहिल्या महायुद्धानंतर वेगवेगळ्या वसाहतीमधील लोकांनी पाश्चिमात्य शिक्षण घेतले. या पाश्चिमात्य शिक्षणामधून या लोकांना स्वातंत्र्य म्हणजे काय, लोकशाही, बंधुत्व या मूल्यांची ओळख झाली. या लोकांमध्ये जागृती निर्माण झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे यासाठी येथील स्थानिक लोकांनी चळवळी सुरू केली. या प्रखर चळवळी सुरू झाल्या. हे इंग्लंडच्या किंवा ब्रिटिशांच्या लक्षात आलं. आपण ह्या लोकांचं वैचारिक पातळीवर प्रत्येक ठिकाणी शोषण करू शकत नाही, हे ब्रिटिशांच्या लक्षात आलं. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीजींच्या नेतृत्वाखाली चळवळ सुरू झाली होती. अशाच प्रकारची पारतंत्र्यामध्ये असणाऱ्या वसाहतीमध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी चळवळी सुरू झालेल्या होत्या. याचा संपूर्ण अभ्यास ब्रिटिशांनी केला. वैचारिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर या लोकांचं कोणकोणत्या ठिकाणी आपण शोषण करणार हे ब्रिटिशांच्या लक्षात आलं. कारण या लोकांमध्ये जागृती निर्माण झाली. कोणत्या लोकांमध्ये, वसाहतीमधील स्थानिक लोकांमध्ये जागृती निर्माण झाली स्वातंत्र्यासाठी. शेवटी इंग्लंडने अनेक वसाहतींना अंतर्गत स्वायत्ता देण्याचं ठरवलं. यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे, मालदीव बेट आणि श्रीलंका. अरबी समुद्रामध्ये मालदीव, केरळ मार्गे आपल्याला मालदीव बेटामध्ये जाता येते. या ठिकाणी मालदीव बेटामध्ये सर्वप्रथम पोर्तुगीजांची सत्ता होती. पोर्तुगीजांच्या ताब्यात हे मालदीव बेट होतं. मालदीव बेटातील सत्ताधीश पोर्तुगीजांना खंडणी म्हणजे महसूल, थोडक्यात पैसा देतो काही का. परंतु मालदीव बेटावरील सत्ताधीशांनी पुढील काळात पोर्तुगीजांना विरोध केला. त्यांनी डचांबरोबर संबंध जोडले आणि मालदीव बेट पोर्तुगीजांना विरोध करून डचांच्या ताब्यात घेतले. आणि ही सर्व खंडणी हे मालदीव बेटातील सत्ताधीश डचांना देत होते. पण पुढील काळात ब्रिटिशांनी या डचांकडून हे मालदीव बेट आपल्या ताब्यात घेतले. त्या ठिकाणी आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि त्यामुळे मालदीव बेटामध्ये सत्ताधीश हा संपूर्ण महसूल म्हणजे खंडणी पैसा ब्रिटिशांना देतो. ब्रिटिशांच्या ताब्यात मालदीव बेट आल्यानंतर यांनी या ठिकाणी काही स्थानिक सुधारणा केल्या. स्थानिक सुधारणा केल्या म्हणजे या ठिकाणी त्यांनी रेडिओ केंद्राची उभारणी केली. नाविक तळाची उभारणी केली. नाविक तळाची काही त्यांनी त्या ठिकाणी उभारणी केली. पण पुढील काळात ब्रिटिशांच्या विरोधात मालदीव मधील स्थानिक लोकांनी उठाव केला आणि शेवटी ब्रिटिशांनी मालदीवला स्वातंत्र्य दिले. हे लक्षात घ्या. सर्वप्रथम पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं, नंतर डचांच्या ताब्यात होतं. डचांकडून ते ब्रिटिशांकडे गेले. ब्रिटिशांनी या ठिकाणी काही सुधारणा केली. विमानतळाची आपलं रेडिओ केंद्राची निर्मिती केली. नाविक तळाची निर्मिती केली. यानंतर आपला श्रीलंकेचा म्हणजे सिलोनचा अभ्यास करायचा.
श्रीलंकेमध्ये पोर्तुगीज आणि डच यांचं व्यापारी वर्चस्व, या ठिकाणी ब्रिटिशांचं वर्चस्व नव्हतं श्रीलंकेमध्ये. पण पुढील काळात या ठिकाणी ब्रिटिशांनी या भागामध्ये म्हणजे श्रीलंकेमध्ये लक्ष घातलं आणि पोर्तुगीजांबरोबर व डचांबरोबर यांचा संघर्ष झाला. कोणाचा? ब्रिटिशांचा संघर्ष. या संघर्षामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला आणि पोर्तुगीज आणि डचांचा पराभव झाला आणि ही श्रीलंका म्हणजे सिलोन ब्रिटिशांच्या ताब्यात आलं. त्यावेळी या ठिकाणी ब्रिटिशांचं व्यापारी वर्चस्व निर्माण झालं. या ठिकाणी काम करण्यासाठी भारतामधून काही मजूर वर्ग ब्रिटिशांनी श्रीलंकेमध्ये नेला. कमी मोबदल्यामध्ये तो कामगार वर्ग त्यांना मिळाला, मजूर वर्ग त्यांना मिळाला. त्याचा आर्थिक फायदा हा ब्रिटिशांना झाला. चहा, कॉफी, रबर व नारळ. चहा, कॉफी, रबर व नारळ हे श्रीलंकेवरचं प्रमुख उत्पादन होते. याच्यावर व्यापारी वर्चस्व ब्रिटिशांचं निर्माण झालं. कमी मोबदल्यामध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये हा कामगार वर्ग त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी यांना आर्थिक नफा मिळाला. हे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी यांनी म्हणजे ब्रिटिशांनी सुधारणा केली. तर त्या ठिकाणचं महत्वाचं जर बघायचं म्हणलं तर त्या ठिकाणी त्यांनी बंदर, श्रीलंकेमध्ये बंदराची आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदराची निर्मिती केली. पाश्चिमात्य शिक्षणाची निर्मिती केली. विद्यापीठाची स्थापना केली. महाविद्यालयांची निर्मिती केली. या महाविद्यालयामधून येथील तरुण वर्गाला त्यांनी पाश्चिमात्य शिक्षण दिलं आणि त्याचप्रमाणे बौद्ध धर्म आहे, बौद्ध तत्वज्ञान आहे, त्याच्या प्रसाराला ब्रिटिशांनी विरोध केला नाही. म्हणजे अशा प्रकारे ब्रिटिशांनी श्रीलंकेमध्ये सुधारणांचे काम केले. बंदर, शिक्षण, विद्यापीठ आणि बौद्ध धर्माचा प्रसार. आणि इसवी सन 1948 ब्रिटिशांनी श्रीलंका म्हणजे सिलोनला स्वातंत्र्य दिलं आणि आपलं वर्चस्व श्रीलंकेमधून त्यांनी काढलं. अशा प्रकारचं या ठिकाणचं आपण निर्वासितीकरण बघितलं. कोणत्या ठिकाणचं? मालदीव आणि श्रीलंका. त्यानंतर आपल्याला बघायचंय ब्रह्मदेश, म्यानमार. काय म्हणतात? म्यानमार. पूर्वीचं नाव आहे त्याचं ब्रह्मदेश, म्यानमार. ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यामध्ये एकूण 3 युद्ध झाले. म्यानमार हा देश भारताचा शेजारील देश आहे, राष्ट्र. नैसर्गिक दृष्ट्या आणि साधन संपत्तीचा जर विचार केला तर या ठिकाणी नैसर्गिक आणि साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात. हाच विचार करून ब्रिटिशांनी म्यानमारचा अभ्यास केला. म्यानमारवर त्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं. यामधून म्यानमार आणि ब्रिटिश यांच्यामध्ये एकूण 3 युद्ध झाले. ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यामध्ये एकूण 3 युद्ध झाले. हे कशामधून झाले? नैसर्गिक साधन संपत्तीवरून. म्यानमारमध्ये ब्रिटिशांचं वर्चस्व निर्माण होण्यापूर्वी एक छत्री सत्ता होती राजांची.
परंतु या म्यानमारमधील राज्यकर्त्यांनी आसामवर वर्चस्व निर्माण केलं, त्या ठिकाणी आक्रमण केलं आणि आसाम ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या आसामच्या प्रश्नावर ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यामध्ये वैर निर्माण झालं. या वैराचं रूपांतर संघर्षामध्ये झालं. संघर्षामधून पहिलं युद्ध झालं ब्रिटिश म्यानमार. या पहिल्या युद्धामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला आणि म्यानमारचा काही भूभाग ब्रिटिशांच्या ताब्यात आला. तशाच प्रकारचं दुसरं युद्ध झालं. या दुसऱ्या युद्धाचं कारण म्हणजे म्यानमारमधील राज्यकर्त्यांनी दोन ब्रिटिश व्यक्तींना दंड केला. दोन ब्रिटिश व्यक्तींना काय केला? दंड केला. या दोन ब्रिटिश व्यक्ती हे नागरिक म्यानमार म्हणजे ब्रह्मदेशामध्ये राहत होते. यांना दंड केला. या दंडाचं कारण ब्रिटिशांनी पुढे केलं. यांना दंड तुम्ही का केला? हे कारण लॉर्ड डलहौसी याने पुढं करून, लॉर्ड डलहौसी याने पुढं करून म्यानमार बरोबर दुसरं युद्ध केलं आणि या दुसऱ्या युद्धात म्यानमारचा पराभव झाला आणि ब्रिटिशांचा विजय झाला. तिसरं युद्ध बघायचं. ब्रह्मदेशातील राजा थिवा या थिवा राजाचे आणि फ्रेंचांचे संबंध जवळचे निर्माण झाले. याच्यामधून यांचे व्यापारी संबंध वाढत गेले. हे व्यापारी संबंध वाढले म्हणजे म्यानमारमध्ये फ्रान्सांचं म्हणजे फ्रेंच देशाचं, फ्रेंच व्यक्तींचं वर्चस्व निर्माण होईल अशी भीती इंग्लंडला होती. आणि हे इंग्लंडला मान्य नव्हतं का थिवा राजाने फ्रान्स बरोबर जास्त स्वरूपाचे संबंध ठेवा आणि यांचे व्यापारी संबंध वाढत गेले. कोणाचे? राजा थिवा ब्रह्मदेशामध्ये आणि फ्रेंच. त्याचप्रमाणे ब्रह्मदेशाने फ्रान्स बरोबर जर्मनी आणि इटली यांच्याबरोबर संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला. व्यापारी करार करण्याचा प्रयत्न केला. हे ब्रिटिशांना मान्य नव्हतं. याच काळात ब्रह्मदेशामधील सरकारने ब्रिटिश व्यापारी संस्थेला दंड केला. या ज्या सर्व गोष्टी झाल्या, फ्रेंच, जर्मन, इटली यांच्याबरोबरचे संबंध, आपल्या संस्थेला झालेला दंड, या सर्व गोष्टी इंग्लंडला मान्य नव्हत्या. आणि यावरून हे तिसरं युद्ध झालं आणि या तिसऱ्याही युद्धामध्ये लॉर्ड डफरिनने पुढाकार घेतला आणि लॉर्ड डफरिनच्या नेतृत्वाखाली हे तिसरं युद्ध झालं आणि या तिसऱ्या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला. अशा प्रकारे ब्रह्मदेश किंवा म्यानमार आणि इंग्रज यांच्यामध्ये हे तीन युद्ध झाले. पण पुढील काळात या ब्रह्मदेशामधील स्थानिक लोकांमध्ये सुद्धा काय जागृती निर्माण झाली. स्वातंत्र्याचे वारे जोराने वाहू लागले आणि शेवटी ब्रिटिशांना ब्रह्मदेशावरील आपला ताबा सोडावा लागला. अशा प्रकारे आपण या मुद्द्यांचा अभ्यास केला आणि या ठिकाणच्या लोकांचं निर्वासितीकरण कसं झालं हे आपण पाहिले. या लोकांवर कोणाचं वर्चस्व होतं, नंतर या लोकांमध्ये जागृती कशी निर्माण झाली
आणि या लोकांचं निर्वासितीकरण कसं झालं, म्हणजे जे वसाहतवादी राष्ट्र होते, या वसाहतवादी राष्ट्राने या स्थानिक लोकांच्या हातामध्ये कशा पद्धतीने सत्ता दिली याचा या ठिकाणी आपण काय केला, अभ्यास केलेला आहे. आता आपण पुढील तासात राष्ट्रसंघ याचा काय करू, आपण अभ्यास. राष्ट्रसंघाची कामगिरी आपण बघू. आजच्या तासाला आज आपण या ठिकाणीच थांबू. धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे मी टाकलेल्या नोट्स तुम्ही काळजीपूर्वक लिहून घेणे. 12वीचं वर्ष आहे, ही नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे. काही विद्यार्थी वर्गात हजर नाही, परंतु हे जे मी व्हिडिओ टाकतो, नोट्स टाकतो, ते काळजीपूर्वक काय करा, तुम्ही लिहून घ्या. आज आपण या ठिकाणीच थांबू. धन्यवाद.